सर्वांना नमस्कार. आजचा हा एपिसोड ऐकल्यानंतर हसून जर तुमचं पोट दुखलं तर त्याला मी जबाबदार नाही. अभि राहुलची चेष्टा करत होता आणि राहुलच अभिला म्हणाला, माझं राहू दे रे अभि, पण तुला मरायला काय धड भरली होती? आधी ते सांग. कर्जात बुडाला होता की तुझा प्रेमभंग झाला होता की काय? आणि तो विषय निघताच अभि शांत झाला. मग अर्जुनच म्हणाला, नाही नाही, तसं काहीच नाही झालं. आपला अभि रगड पैसा असणारा माणूस आहे. कर्जात कसा बुडेल तो? आणि प्रेमाचं म्हणशील तर हां, आता थोडं ऊचनीच होणारच की. शेवटी जिवंत माणसासोबत प्रेम करतो की नाही आपण? झालाय थोडासा लोचा, पण आम्ही आणखी प्रकरण चिघळू देणार नाही. आणि राहुल म्हणाला, पण अभि, तू असं का केलं यार? हे चुकीचं आहे. तू बोलला का नाही आमच्याशी? जर आपण एकमेकांसोबत नाही बोललो, प्रॉब्लेम नाही सांगितले, तर मग आपला उपयोग तरी काय, सांग बरं? आणि अर्जुनकडे पाहत म्हणाला, आपल्याकडे एवढी मोठी थिंक टँक आणि इतकी मोठी सपोर्ट सिस्टीम असताना जर तुला काही झालं असतं तर आपल्या मैत्रीला गालबोट लागलं असतं यार. आणि अभि म्हणाला, हो यार, सॉरी, पण त्या दिवशी मी खूप पिलो आणि डोकंच काम करत नव्हतं माझं. आणि अर्जुनने मग सगळी स्टोरी पहिल्यापासून पुन्हा सगळ्यांना सांगितली, कारण पुढचा धमाका करण्यासाठी हे सगळे उपयोगी येणार होते ना. मग त्या सगळ्यांना प्लॅन माहीत हवाच. आणि सचिन म्हणाला, म्हणजे असं आहे होय सगळं? आणि अभि, पोरगी नाही कटली म्हणून तुला ही बाटली जवळची वाटली ना रे, आमच्यापेक्षाही. अभि, पण आता लक्षात ठेव, अर्जुननं काय सांगितलं आहे ते. आता नो दारू. अरे, दारू पिणाऱ्या मुलासोबत लग्न करणं म्हणजे बँक बुडणार आहे हे माहीत असूनही त्यात पैसे गुंतवण्यासारखं आहे. आणि अभि हसून म्हणाला, आहे लक्षात सचिन. आणि अर्जुन, यू डोंट वरी, तुझा शब्द मी कधीच नाही मोडणार. आणि अभि पुढे म्हणाला, हा, पण ही सवय जाईपर्यंत तेवढं तू तुझ्या हातानं देशील ना मला, एकच प्याला? आणि अर्जुन हसून म्हणाला, गाढवा, माझ्या बायकोला कळलं ना की मी दारूला हात लावला आहे तर माझं काही खरं नाही बघ. 100 वेळा मोजून ती हात धुवायला लावेल मला. आणि चैतन्य म्हणाला, बाप रे, मग तू दारू पिल्यावर काय करतील वहिनी? आणि अर्जुन म्हणाला, दारूचा एक थेंब न थेंब पडेपर्यंत ती मला फॅनला उलटा टांगेल, वटवागळा सारखा. आणि सगळे खूप खूप हसायला लागले. आणि राहुल म्हणाला, हो का, तू इतका कधीपासून घाबरतोस त्यांना? आणि अर्जुन म्हणाला, अरे, तिला यातलं काहीच नाही कळत, साधा देशी हा शब्द पण नाही माहीत. आणि सचिन म्हणाला, काय बोलतो? आणि अर्जुन म्हणाला, खरंच, तिच्या घरी देशी म्हणजे फक्त देशी वांग, देशी कोथिंबीर, देशी ज्वारी असंच माहीत आहे. आणि हे ऐकून सगळे हसायला लागले. आणि सचिन म्हणाला, हो, हे मात्र खरं आहे. वहिनी म्हणजे अगदी साध्या भोळ्या भाबड्या आहेत, पण आपला अर्जुन त्यांना खूप समजून सांगत असतो बरं का, प्रत्येक गोष्ट इन डिटेल विथ प्रॅक्टिकल. सारखं बेडरूममध्ये घेऊन बसत असतो त्यांची शिकवणी घेत. आणि राहुल म्हणाला, बायोलॉजी शिकवत असणार कन्फर्म हा भाड्या, एक नंबर मस्तीखोर आहे. आणि मग सचिन म्हणाला, त्याला विचार की अलिबागला जाऊन काय काय शिकवलं. आणि अर्जुन म्हणाला, आता मी तरी काय करू? आमचा ज्युनियर आला की ती मला अजिबात वेळ देणार नाही, मला माहीत आहे, म्हणून आत्ताच मी माझे लाड करून घेतो तिच्याकडून. आणि अभि म्हणाला, तुझा ज्युनियर येऊ दे, नाहीतर तुझ्या सिनियरचा सिनियर येऊ दे, तू काय तुझा हक्काचं वहिनीचं प्रेम वाटून घेणार नाहीस. तू तुझा कोटा पूर्ण करूनच सोडणार. साल्या लग्न झाल्यापासून बायकोला साधी माहेरी नाही पाठवली तू एक रात्र. असं कुठं असतं का रे अर्जुन? आणि राहुल म्हणाला, हो ना, कोमल सांगत होती की तिच्याकडेही हाच नाही पाठवत वहिनीला. एक नंबर बाईलवेडा आहे हा. आणि आता अर्जुन डोकं खाजवत म्हणाला, अरे, आता तीच नाही जात मला सोडून, त्याला मी तरी काय करू? आणि सचिन म्हणाला, राहू दे, आम्हाला माहीत आहे ना सगळं. ही उत्तरं ना वहिनींच्या माहेरी दे. आणि अर्जुन सचिनला रट्टा मारत म्हणाला, आणि काय रे माकडा, मला म्हणतोस की बायकोला सारखा बेडरूममध्ये घेऊन बसतो, आणि तू काय करतोस? सारखा चोचीत चोच घालून कोण बसलेलं असतं? हा खूप लाजायचा ना रे मुलींना स्पर्श करताना. माझाही स्पर्श नको होता त्याला. बेडवर ह्या टोकाला मी तर त्या टोकाला हे गैबाणं. आणि पुन्हा म्हणाला, तुम्हाला माहीत आहे का? असं अर्जुन काहीतरी भन्नाट किस्सा आठवला असं दाखवत म्हणाला. आणि तसे सगळे काहीतरी मस्त मजेशीर ऐकायला मिळणार म्हणून कान टवकारून अर्जुनकडे पाहू लागले. आणि अर्जुन म्हणाला, लग्नानंतर याच्या बायकोला पिरियड्स आले होते ना, आणि मी एकत्र झोपलो होतो एकाच बेडवर, तर हा गाढव मला चिकटून पण घेत नव्हता. इथं बोट लावलं की गुदगुल्या,
तिथं बोट लावलं की गुदगुल्या. पण आत्ता? आणि सगळे हसून म्हणाले, आणि आत्ता काय? आणि अर्जुन म्हणाला, अरे आता परवाच आम्ही टेरेसवर झोपलो होतो एकत्र, तर या चावट माणसानं माझी एक एक जागा ठेवली नाही शिल्लक. आय लव्ह यू लता म्हणून म्हणून कुठं कुठं हात लावत होतं हे बेणं. शी, मला तर सांगताना पण लाज वाटत आहे. आणि सगळे खूप खूप टाळ्या वाजवून हसत होते. आणि सचिन गोरामोरा झाला आणि म्हणाला, अर्जुन यार गप्प बस ना, असं काही नाही झालं, कळलं? आणि अर्जुन म्हणाला, काही कसं झालं नाही? पहाटे तुम्हाला मिठी मारत झोपला होता, हे पाहिलं आहे तुझ्या वहिनीने. आय विटनेस आहे ती, वाटल्यास विचार तिला. आणि मग तर सचिन आणखीन लाजला, कारण वहिनीने पाहिलं आहे हे ऐकल्यावर. आणि अर्जुन म्हणाला, आणि बरं का राहुल, या स्पीडने जर का हा काम करत राहिला ना, तर माझ्या आधी याच्याच हातात पाळण्याची दोरी असेल बघ, मी लिहून सांगतो. आणि सचिन हसत म्हणाला, ए चल, असं कुठं होईल का? लग्नाच्या आणि बाळाच्या बाबतीत तूच सिनियर असणार आमचा. तुझा आता 4था महिना, आणि मी कसा गाठणार आहे तुला? आणि अर्जुन म्हणाला, काही सांगता येत नाही बाबा, आजकाल काहीही होऊ शकतं. आणि अभि म्हणाला, अर्जुन पण बाळ तर 9 महिने घेऊनच जन्म घेणार ना, ते 3 किंवा 4 महिन्यात नाही येत जन्माला. आणि अर्जुन म्हणाला, हो हो, ते बाकी खरं, पण सचिन तू पण घे मेहनत, आता दिवस रात्र लाग कामाला. आणि राहुल म्हणाला, हो ना. काय रे सचिन, आतापर्यंत तिकडून मागणी झाली पण असेल ना? आणि कुणाला काहीच कळलं नाही. आणि चैतन्य म्हणाला, कसली मागणी? आणि राहुल मुलीचा आवाज काढून हळूच खाली मान घालून लाजत म्हणाला, हीच की, अहो मला बाळ हवंय. आणि आता सगळे खूप खूप हसायला लागले, पोट धरून. खरंच ही भूतं फार बिलिंदर होती. आणि सचिनही हसून म्हणाला, हो यार, तुझं खरं आहे, ही मागणी झाली आहे खरी माझ्याशी, पण तुला रे इतकं डिटेल कसं माहीत? तुला काय लग्नाच्या आधीच ही मागणी केली की काय? आणि सचिनने असं बोलून बरोबर राहुलला सगळ्यांच्या टार्गेटवर आणून सोडलं. आणि रॉयल गँग मेंबर्सनी त्यांचा मोर्चा वळवला आता राहुलकडे. आजची सन्मान मूर्ती, त्याचा तर खास समाचार घेतलाच पाहिजे ना. आणि इतक्यात राहुलचाच फोन वाजला. आणि त्यानं पाहिलं तर फोन कोणाचा होता? चक्क भावी पत्नी कोमल. आणि राहुल सगळ्यांना गप्प करत म्हणाला, श्श. आणि एवढंच बोलून गप्प बसला. आणि थोड्या वेळाने अर्जुन म्हणाला, बेन्या पुढं काही सांगशील की नाही, का नुसतं शी शू करत बसणार आहेस? आम्हाला शिशू वर्गात बसल्यासारखं वाटतंय. आणि राहुल म्हणाला, अरे तुझ्या मेहुणीचा कोमलचा फोन आहे. आणि अर्जुन म्हणाला, मग खंडणीसाठी फोन असल्यासारखा का सस्पेन्स क्रिएट करतोय? मॅडमच आहेत की, उचल फोन. आणि फोन घ्यायच्या आधीच का तोंड बंद करतोस आमची? नीट सांग ना, आणि घे फोन. आणि राहुल म्हणाला, कसा घेऊ मी फोन तिचा? आणि अर्जुन म्हणाला, का, हातानं घे. आणि आता सगळे कसले विचित्र फिदी हसत होते. आणि राहुल म्हणाला, अरे यार, मी नाही घेणार तो फोन. आणि अभि म्हणाला, आजचा होमवर्क नशील केला ना कंप्लीट, म्हणून घाबरत असशील फोन घ्यायला. आणि होमवर्कचा विषय काय होता रे? आणि मध्येच तोंड घालत सचिन म्हणाला, अर्थात लव, आय लव्ह यू कोमल असं 1000 वेळा लिहून आण, असाच होमवर्क असणार. हो ना रे राहुल? आणि अर्जुन म्हणाला, राहुल्या, तू एक नंबरचा नालायक माणूस आहेस. असं मी म्हणणार नाही, पण तू माझा साडू आहेस यार, आणि शिवाय मित्र, मग आपलं नातं डबल इंजिन असणार आहे की नाही? आणि राहुल म्हणाला, हो, मग तुला काय पाहिजे आता माझ्याकडून? आणि अर्जुन म्हणाला, ते वेळ आल्यावर सांगणार, पण तू कुठं बाहेर हनीमूनला जाण्याचा प्लॅन केला नाही ना? नाहीतर बघ हां, मी केव्हाही लग्न कॅन्सल करू शकतो. आणि राहुल म्हणाला, नाही जाणार, तुमचा हक्क तुम्हाला मिळेल. आणि इतक्यात पुन्हा त्याचा फोन वाजला. आणि अर्जुन हसून म्हणाला, मॅडमच असतील, खूपच खाजगी आणि महत्त्वाचं काम दिसतंय, दमच निघत नाही. आणि राहुल म्हणाला, अरे आज तिची मेहंदी आहे ना. आणि अर्जुन म्हणाला, ए गदड्या, मेहंदी तुझी पण आहे, कळलं? तुझं तिच्याशीच लग्न होतंय, हे विसरतो की काय तू? आणि राहुल म्हणाला, नाही रे, मी कसा विसरेन, पण मी तिला थाप मारली आहे की मी घरी आहे, आणि तिने तिची मेहंदी दाखवण्यासाठी फोन केला असणार. आणि चैतन्य म्हणाला, आता 2 दिवसांनी तूच बघणार आहे की तिची मेहंदी, आणि तिच्या हातावर तुझं लिहिलेलं नावही तू शोधायचं. त्याशिवाय कितीही कळ मारत असली तरी कसलीच वळवळ करायची नाही. आणि पुन्हा सगळे हसायला लागले. आणि सचिन म्हणाला, ए पण नाव नाही सापडलं तर? आणि अभि म्हणाला, काय रे, तुला सापडलं होतं का तुझं नाव? आणि अर्जुन म्हणाला, त्याचं नाव त्यानं शोधण्याआधीच पुसलं, आणि आमचं तर नावच नव्हतं, विषय खल्लास. आणि सचिन पुन्हा म्हणाला, सांग ना ये चैतन्य, जर पहिल्या रात्री बायकोच्या हातावर आपलं नाव नाही सापडलं तर?
तर खोलीत अंधार करायचा आणि शोधत बसायचं. मग बरोबर जे सापडायचं ते सापडतं. गायबानं काय पण विचारतं, एवढं पण कळत नाही होय, असं चैतन्य सचिनला म्हणाला. किती मोठ्यानं हसले सगळे. तिथली माणसं टकमक बघायला लागली विचित्र नजरेने त्यांच्याचकडे. आणि राहुल म्हणाला, ए जरा हळू यार, आपण कुठे आहे याचं तरी भान ठेवा. आणि अर्जुन म्हणाला, काय बोलतोस तू, कधीपासून या भान असणाऱ्या गोष्टी बोलायला लागला? आता उलट तुझे बेभान व्हायचे दिवस आहेत. आणि सचिन म्हणाला, पण कपडे काढताना तेवढं भान ठेवा हां, नाहीतर पुन्हा फिटिंगचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून सांगतोय. आणि आई शपथ, किती ख्या ख्या करून हसत होती ही चांडाळ चौकडी. यांना कोणीच सभ्य म्हणणार नाही. हे सगळं ऐकल्यावर म्हणूनच तर करमत नव्हतं ना एकमेकांशिवाय. बायका आल्या तरी त्यांना मित्र सुटत नव्हते. या रॉयल गँगची चेष्टा मस्करी संपता संपत नव्हती. कोणच कोणाला कमी नव्हतं. सगळे एकाच माळेचे मणी. कोणाला निवडावा आणि कोणाला सोडावा हेच कळायचं नाही. सगळे एक जात नालायक, हलकट, नीच, गाढव, पण स्वभावाने एकदम रॉयल. आणि वाजून वाजून बंद झालेला फोनही पुन्हा तिसऱ्यांदा वाजला. आणि अर्जुन म्हणाला, कोमल मॅडम पुन्हा ओरडायला लागल्या. राहुल सर, आता उचला फोन, नाहीतर मॅडम छडी घेऊन येतील हां. आणि राहुल म्हणाला, वेडा आहेस का रे अर्जुन, फोन घे, काय म्हणतोस? अरे तिला काय वाटेल की मी तिच्याशी खोटं बोललो हे कळलं तर? आणि अर्जुन म्हणाला, माकडा, मग हिंमत दाखवून आधीच खरं सांगायचं होतं की. खोटं का बोलला? एक खोटं बोलला तर ते लपवायला दुसरं खोटं बोलावं लागतं, माहीत आहे ना? त्यापेक्षा जे काही असेल ते खुल्लम खुल्ला बोलून टाकायचं. मग बायकोनं ऐकू अगर न ऐकू, आपण आपलं प्रामाणिक राहायचं. आणि आता तरी फोन घे आणि खरं सांगून टाक. तिला काय वाटायचं ते वाटू दे. अरे मित्रांसोबतच आहेस ना तू, गर्लफ्रेंडसोबत नाहीस जो इतका घाबरतोस. नाहीतर आण इकडं, मीच बोलतो माझ्या आध्या घरवालीशी. असं म्हणून राहुलच्या हातातून फोन खेचून घेत अर्जुनने फोन उचलला. आणि तिकडून कोमल फार लाडात तक्रारीच्या सुरात म्हणाली, राहुल, अहो हे काय, किती फोन केले मी तुम्हाला, तुम्ही का नाही उचलत? आणि हे ऐकून सगळे राहुलला गुदगुल्या करून पडत होते. अहो राहुल करून करून अभि त्याला मिठी मारत होता. आणि राहुल मात्र लाजून लाजून घोरामोरा झाला होता. आणि सोबतच त्याला टेन्शन आलं होतं. ह्या अल्लड मुलीने काहीतरी रोमॅन्टिक बोलून घोळ करू नये, नाहीतर आज राहुलचं काही खरं नव्हतं. आणि कोमल म्हणाली, तुम्ही बोलत का नाही राहुल, कोण आहे का जवळ? आणि अर्जुन हळूच फक्त म्हणाला, हो. त्यामुळे कोमलला कळलंच नाही की हो कोण म्हणालं. आणि ती पुन्हा लाजून म्हणाली, माझी मेहंदी की नाही खूप सुंदर काढली आहे, त्यात तुमचं नावही लिहिलं आहे, ते तुम्ही शोधायचं. आणि अर्जुन हसू दाबत फक्त म्हणाला, कधी? आणि ती लाजली. आता कसं सांगायचं की पहिल्या रात्री शोधायचं? आणि ती हसून विषय टाळत म्हणाली, तुम्ही काढलीत का मेहंदी हातावर माझ्या नावाची? आणि अर्जुन पुन्हा फक्त म्हणाला, नाही. मग कोमलच म्हणाली, का का नाही काढली? आणि पुन्हा अर्जुन हसू दाबत म्हणाला, आवडत नाही. आणि ती म्हणाली, उद्या संगीत आहे, याल ना वेळेवर? आणि अर्जुन फक्त म्हणाला, नाही. आणि ती म्हणाली, का? या ना, मी पण डान्स करणार आहे, आपण दोघेही जमल तसा डान्स करूया ना. आणि अर्जुन म्हणाला, जमणार नाही. तशी कोमल म्हणाली, अहो असं काय करता, मी शिकवीन ना तुम्हाला डान्स, मग आपोआप येईल, या तरी आमच्या घरी. आणि अर्जुन पुन्हा तिला नवरेगिरी दाखवत म्हणाला, जमत नाही, जमणार नाही. आणि आता कोमल थोडीशी नाराज होत लाडातच म्हणाली, मला माहीत आहे राहुल, तुम्ही का माझ्याशी असे बोलत आहात? आणि आता अर्जुन उत्सुकता दाखवत फक्त म्हणाला, का? आणि इकडे राहुल अर्जुनच्या हातातून फोन घेण्यासाठी धडपडत होता. पण बाकीचे रॉयल मेंबर्स कशाला होते? त्यांनी त्याला पकडून ठेवला होता. आणि कोमल म्हणाली, काल तुम्ही मला किस मागितला होता ना, मी तो नाही दिला, म्हणूनच तुम्ही माझ्यावर चिडला आहात ना, आणि असे तुटक तुटक बोलत आहात, हो ना? आणि आता तर आईच्या गावात असं म्हणून राहुल डोळे झाकूनच बसला. ही बावळट मुलगी सगळं सिक्रेट ओपन करणार असं त्याला वाटलं. आणि अर्जुनला त्याचं हसू आवरत नव्हतं. तरीसुद्धा सगळे दबा धरून बसलेल्या वाघासारखे त्यांचं हसू ओठांच्या आत दाबून बसले होते. आणि कोमल लाडात पुढे म्हणाली, राहुल नका ना चिडू माझ्यावर. तरीही अर्जुन इकडून काहीच बोलत नव्हता. आणि तिला वाटलं राहुल गप्प बसलाय म्हणून. मग ती म्हणाली, बरं ठीक आहे, तुमच्या इच्छेसाठी देते मी एक किस. आणि अर्जुन आता एका हाताने त्याचं तोंड दाबून बसला होता. आणि राहुल मनातूनच, देवा हिला सद्बुद्धी दे आणि असला काही वात्रटपणा करू नको म्हणावं अशी करुणा भागत होता. आणि कोमल म्हणाली, राहुल
तुम्ही डोळे बंद करा ना, मगच मी किस देते. मला लाज वाटते. आणि अभिने लगेच राहुलचे डोळे हसून स्वतःच्याच हाताने बंद केले आणि राहुल डोक्यावर हात मारत म्हणाला, मूर्ख कुठली, मोबाईलमधून डोळे बंद केलेले कसे दिसतील हिला? इथे अख्खीच्या अख्खी रॉयल गँग बसलेली आहे माझी वरात काढायला, हे हिला कळे ना. मग मी डोळे झाकलेले कसे दिसतील हिला? आणि बोलून बोलून कुणाशी बोलते तर ह्या वात्रट अर्जुनशी, महाहलकट महानालायक. आणि मग कोमल म्हणाली, राहुल झाकले ना तुम्ही डोळे? आणि पुन्हा अर्जुन नुसताच म्हणाला, आणि तिने 1 2 3 असं म्हणून मोबाईलमधून किस करणार इतक्यात अर्जुनने फोन घेतला आणि राहुलच्या कानाला लावला. तसा राहुलला कानावर तिच्या किसचा आवाज आला आणि त्याने डोळे उघडले आणि गालात हसायला लागला. आणि आता कोमल म्हणाली, राहुल आता गेला ना तुमचा राग, मग येणार ना उद्या डान्स करायला? आणि आता अर्जुनराव मोठ्याने हसत म्हणाले, मेवणीबाई आता आयुष्यभर तुमच्याच तालावर नाचणार आहे ना तो, मग आता तूच घे एकटी नाचून. आणि असं म्हणून मोठ्याने हसायला लागला. आणि कोमलने त्याचा आवाज ओळखला आणि फार फार आश्चर्याने म्हणाली, जिजू तुम्ही? मग इतक्या वेळ कोण बोलत होतं? आणि तो हसून म्हणाला, तुझे जिजूच बोलत होते. आणि आपण इतका वेळ हे काय बोलून गेलो आणि किससुद्धा दिला याची लाज वाटत कोमलने पटकन फोन ठेवून दिला. आणि इकडे अर्जुन राहुलला म्हणाला, काय राहुल, आहे की नाही आमची मेवणी फर्स्ट क्लास इन बेड? आणि आता सगळे हसायला लागले आणि राहुल मात्र लाजून पाणी पाणी झाला होता. उद्याचा भाग ऐकायला आवडेल का? कमेंट्स करून नक्की सांगा.